दिस इज मावा आहे हा, आय थिंक सो. माझ्या भावाने आणलाय हा एक डेअरीमधून. खूप यम्मी होता. 3 बॉक्सेस आणलेले, सगळे संपले. आता हे थोडंसं असं बॅटर करून घ्यायचं गाईज, इन केस तुम्ही बनवलं तर. सो असं जास्त थिक पण नाही आणि जास्त थिन पण नाही. हे ड्रायफ्रुट्स वरून जे टाकायचे आहेत ते मी इथे कट करून घेते. वेलकम बॅक. सो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अदिती तांबे व्लॉग्स. सो गाईज, ॲक्च्युली आज आहे मंडे आणि मी आताच ऑफिसवरून आलेली. आता म्हणजे झाले 15-20 मिनिट्स झालेले आहेत आणि फ्रेशनअप वगैरे होऊन आलेली आहे मी. सो ॲक्च्युली आज आहे 10 तारीख, फेबची 10 तारीख, 10th ऑफ फेब आहे आज. आणि तुम्ही माझ्या प्रिव्हियस व्लॉगमध्ये बघितलात की माझ्या एका भावाची आणि वहिनीची ॲनिव्हर्सरी, म्हणजे दोघांची ॲनिव्हर्सरी आहे 10th ऑफ फेबला. सो ॲक्च्युली त्यांचे 2 ॲनिव्हर्सरीज येतात, कारण की एक त्यांचं कोर्ट मॅरेज झालं होतं आणि त्यानंतर मग त्यांचं रिसेप्शन झालं होतं. म्हणजे प्रॉपरली लग्न असं होतं तसं झालं होतं 2 दिवसांनी 12 तारखेला. सो प्रिव्हियस व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की चुकून 9 तारखेलाच मी विश केलं. आम्ही कारमध्ये त्यांना, आम्ही बाहेर गेलेलो. सो येता येता आम्ही 9 तारखेलाच विश केलं. मला असं वाटलं की 10 तारीख आहे आणि आम्ही सगळ्यांनी विश केलं त्यांना. सो आज ॲक्च्युली आहे 10 तारीख. तर आज त्यांचा बड्डे आहे आणि ते लोक अजून ऑफिसवरून आलेले नाही आहेत. सो 2 दिवसांनी परत त्यांची ॲनिव्हर्सरी येईल. सॉरी, आज त्यांचा बड्डे नाही, आज त्यांची ॲनिव्हर्सरी आहे. सो 10 तारीख आज आहे आणि 12 तारखेला परत त्यांची ॲनिव्हर्सरी आहे. सो आम्ही 2 दिवस सेलिब्रेट करणार आहोत. आणि आज मी असं विचार करते की दरवेळेस आपण असं बाहेरूनच केक वगैरे ऑर्डर करतो ना, तर मी असं विचार करत होती आज की मी आज जर का होममेड केक बनवला तर, हा ना. म्हणजे मी असं विचार करत होती आता, म्हणजे एव्हरी टाईम सगळ्यांचा बड्डे असतो तेव्हा आम्ही बाहेरूनच केक ऑर्डर करतो. बट आज मी असं विचार केला की मी होममेड आज केक बनवते आणि मग 12thला मग बघू आपण, वी कॅन ऑर्डर फ्रॉम आउटसाईड. बट आत्ता असं मला वाटतं की होममेड मी आज केक बनवला पाहिजे. सो माझं असं प्लॅनिंग आहे. बट लेट्स सी, मम्मीला पण मी विचारते, मम्मी काय बोलते बघूया. आणि आता मी पहिल्यांदा, मला भूक लागली, सो मी आता काहीतरी खाऊन घेते. मला थोडंसं काम पण आहे नंतर, मग व्हिडिओ एडिटिंगचं वगैरे वगैरे. सो आता मी पहिले काहीतरी खाऊन घेते आणि नंतर मम्मीला विचारते. म्हणजे माझा प्लॅन तर तसं झालाच आहे कन्फर्म, होममेड केक बनवायचा. पण लेट्स सी मम्मी काय बोलते. आणि मग बनवते मी होममेड केक आणि मग बघूया आपण की तो कसा टर्न आउट होईल. आणि या स्टे ट्यून. सो चला, आता मी पहिले चहा घेते, मला खूप जोरात भूक लागली आहे गाईस. सो चला. उप्स, तू घेतलीस चहा? मी घेते. केक बनवायचा, बनवू केक? कसला बनवूया? रव्याचा. हा, आणि त्याच्यावरती मग चॉकलेटचं वगैरे सगळं टाकून. हा, तू घेतलीस ना चहा? मी घेते. मग मम्मी इथे अरेंजमेंट करते आहे. हे टोप वगैरे कशात बनवायचं? आपण ओव्हनमध्ये पण बनवू शकतो ना? मग ह्याच्यातच बनवूया. ओके, तसं तर आम्ही ओव्हनमध्ये पण बनवू शकतो. बट ओव्हनमध्ये ते टाईमपास होईल, सगळं सेटिंग वगैरे करेपर्यंत खूप टाईम होईल. सो त्यापेक्षा जर का आपण गॅसवरती बनवलं तर थोडंसं लवकर होईल. दिस इज मावा आहे हा, आय थिंक सो. माझ्या भावाने आणलाय हा एक डेअरीमधून. खूप यम्मी होता. 3 बॉक्सेस आणलेले, सगळे संपले. आता हे थोडंसंच राहिलं आहे, मी खाते नाही तर हे पण संपेल. दिस इज टू यम यार, सिरियसली. म्हणजे मावा बर्फी असते ना तसंच टेस्ट करते हे सेम. पण ॲक्च्युली मावा बर्फी नाही आहे, हा फक्त मावा आहे. आणि इथे मी बघते माझेच व्हिडिओ. गाईज हे बघा, मम्मीने तयारी चालू केली आहे. रवा आणि काय घेतलं याच्यामध्ये? ही 1 वाटी रवा. रेसिपी नको दाखवूस, रेसिपी नाही दाखवायची आपल्याला. रवा आणि साखर, रवा आणि साखर. हा, हे फक्त मिक्सर लावून घेतलंय फक्त. 4 चमच तेल टाकायचं आणि एकदम याची फाईन पावडर बनवायची. आणि आता 4 चमच मम्मी तेल टाकते त्यामध्ये. एकदम सिंपल रव्याचा केक आम्ही बनवणार आहोत. सो हे तेल आपलं नॉर्मल जे तुम्ही यूज करता घरी ते 4 चमच टाकायचे फक्त. आणि परत एकदा आय थिंक मिक्सरला लावून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता रव्याची आणि साखरेची एकदम फाईन पेस्ट नाही, सॉरी, पावडर बनवून घ्यायची. आता तेल टाकून परत याला मिक्सरला एकदा लावावं लागेल. आता यामध्ये अर्धा कप दही टाकायचं आणि अर्धा कप दूध टाकायचे.
तर सिम्पल आम्ही एक रव्याचा केक बनवतोय. लास्ट टाइम माझ्या मम्मीने असंच घरी होममेड केक बनवलेला, पण तो बनवलेला मम्मीने कॉफी पावडर आय थिंक सो. म्हणजे गव्हाचं पीठ होतं आणि गव्हाचं पीठ आणि आय थिंक सो मैदा होता आणि कॉफी पावडर होती. सो तो पण एकदम डिलिशियस झालेला. सो आज आम्ही जो बनवतो थोडासा वेगळा बनवतोय. तर लेट्स सी बघूया गाईज कसा बनणार आहे आपला केक. ॲक्च्युली मी बोलले की मी केक बनवते, पण मी अजून खातेच आहे. मम्मीने तोपर्यंत तयारी चालू केली आहे. सो हे क्रेडिट मला नाही जाणार आहे, मम्मीलाच जाणार आहे. कारण की मम्मीच बनवते केक. पण आता मला भूक लागली आहे, सो मी खाते आहे म्हणून मम्मीने तयारी चालू केली. कारण मग ते बनेपर्यंत थोडा टाईम पण लागेल ना त्याला. सो टाईम लागेल त्यामध्ये 45 मिनिट्स, हाफ ॲन आवर वगैरे लागेल. आणि मग आता किती वाजलेत? आय थिंक सो आता 9 वाजायला आलेत. सो ते लोक पण येतील. मग सगळे माझा भाऊ वगैरे आला की मग आम्ही केक कट करू. सो या म्हणून मम्मीने लवकरच चालू केले करायला. दही म्हणजे 4 चमच घ्यायचे. हां 4 चमच. 1 2 3 4. दूध आणायचं थोडं. दूध पण अर्धा चमचच. सॉरी अर्धा वाटी. अर्धा चमच. ये. आणि आता एकदम स्पेशल आणि मेन इन्ग्रेडियंट म्हणजे हे आहे व्हॅनिला एसेन्स. सो यामध्ये तुम्ही इलायची पावडर पण टाकू शकता गाईज. आणि जर का इलायची पावडर म्हणजे हे जर तुमच्याकडे नसेल एसेन्स कुठलंही, व्हॅनिला एसेन्स येतं, मँगो एसेन्स येतं. सो याच्यामधलं कुठला एसेन्स नसेल तुमच्याकडे सो तुम्ही इलायची पावडर टाकू शकता यामध्ये. पण आमच्याकडे हे व्हॅनिला एसेन्स आहे सो हे आम्ही टाकणार आहे. 4 टाकायचे आहेत ना मम्मी? झाले असतील 4 थेंब. आणि टेस्ट आहे ना खूप भारी लागते ॲक्च्युली. म्हणजे हे तुम्ही शिऱ्यामध्ये वगैरे पण टाकून शिरा बनवला ना एकदम बस नाही एवढं बस अमेझिंग लागतो, एकदम टेस्टी. बस आता हे एकदा मिक्सरला फिरून घ्यायचा. वास पण मस्त येतोय एसेन्सचा. झाली पेस्ट? ये झाली ना? परफेक्ट झालं. वाव दाखव जरा. असं पाहिजे, असं बॅटर करून घ्यायचं गाईज इन केस तुम्ही बनवलं तर. सो असं जास्त थिक पण नाही आणि जास्त थिन पण नाही, एकदम अशी कन्सिस्टन्सी हवी आहे. ये चला आता बनवूया पुढचं प्रोसेस करूया. जे आपण बॅटर बनवलं आहे ना हे एका टोपामध्ये काढून आपल्याला 5 to 7 मिनिट्सपर्यंत रेस्ट करायला त्याला ठेवून द्यायचं आहे. कारण की हा रवा आहे सो तो रवा एकदम मस्त असा फुलेल थोड्या वेळाने. म्हणून थोडा 5-7 मिनटं याला असंच रेस्ट करायला ठेवून द्यायचं, झाकण ठेवून द्यायचं. ॲक्च्युली मी रेसिपी नाही शेअर करत आहे तुमच्यासोबत, पण असंच मी जस्ट सांगते इन केस जर का तुम्ही बनवलं तर मग तुम्ही बनवू शकता. म्हणजे एकदम डिटेलमध्ये नाही सांगत आहे, पण नॉर्मली जसं मी म्हणजे मम्मी जसं करते तसं मी तुम्हाला दाखवते. गाईज मी आता इथे आहे ना हे बदाम कापते. सो इथे आपल्याला हे ड्रायफ्रूट्सवरून जे टाकायचे आहेत ते मी इथे कट करून घेते. मग हे असं केकच्या वरती आपण टाकू शकतो. फक्त बदामच घेते कारण की जास्त ड्रायफ्रूट्स आम्हाला म्हणजे आवडत नाही जास्त खायला, म्हणून फक्त बदामच घेते मी. सो फक्त हेच वरती टाकणार. मी आता आहे ना याला टोपामध्ये बनवणार आहोत. सो मी याला आहे ना मस्त असं तेल वगैरे लावून ग्रीस करून घेतलेलं आहे. पूर्ण ऑल ओव्हर पूर्ण या भांड्यालाच तेल लावलं आहे. कारण की मग आपल्याला आपलं हे जे केक आहे ते चिपकायला नको म्हणून. आणि ह्याला पण आता झालेत 5-7 मिनटं. सो आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ह्याच्यामध्ये सोडा टाकायचा आहे ना, इनो किंवा सोडा काहीतरी एक टाकू शकतो. सो हा जो आहे इनो हे 1 पॅकेट आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. ठीक आहे. थोडं घट्ट वाटतंय म्हणून थोडंसं दूध टाकते. हां अजून पण थोडंसं घट्ट वाटतं यार शट, म्हणून थोडंसं अजून दूध ॲड करतोय आम्ही. आणि हे 1 पॅकेट टाकायचं आहे. हे टाक ना आधी, याच्यावरती दूध टाकायचं आहे. ह्याच्यावरती पण थोडंसं दूध टाकायचं आहे. हे टाकून घेऊ आणि मग ते बॅटर जे आहे ते यामध्ये आम्ही टाकू. आणि हां तुमच्याकडे जर का बटर पेपर असेल तर बटर पेपर तुम्ही खाली टाकू शकता. आणि बटर पेपर नसेल तर मग असं थोडंसं पीठ वगैरे असं त्याच्यावरती स्प्रिंकल करा आणि मग बॅटर टाका. सो चिपकत नाही मग आपला केक. आता ही बरोबर आहे कन्सिस्टन्सी है ना. आता हे टाकून घेऊया. पूर्ण पॅकेट टाकायचं आहे ना. आणि ह्याच्यावरती मग हे टाकल्यानंतर थोडंसं दूध टाकायचं. वरती थोडंसं दूध टाकायचं. येस. आता मिक्स इट वेल.
चला आता हे जे आहे ते ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया. पण खाली पीठ स्प्रिंकल करायचं होतं. राहू दे. शेट यार, मी सांगितलं व्हिडिओमध्ये पण आम्हीच विसरलो. विसरलं ना चालतं, तेलावर टाकलं. पण मग चिपकणार नाही. ठीक आहे. हा आता हे थोडंसं टॅप टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये बबल्स नाही राहणार. अजून जोरात. येस. चला आता गॅसवर ठेवूया. ते बदाम टाकतेस ना? अरे हा, याच्यावरच टाकायचं आहे ना. हे अर्धे मी कट केलेत, अर्धे मम्मीने केलेत. हा असं अक्का का ठेवलास तू, है ना? मी विचार करत होती की कॉफीचा हे बनवायचं, मम्मीने हावाला बनवला. वाव, भारी वाटतं एकदम. पहिले हे मी छोटे छोटे टाकून घेते. तर हा वाला असं इथे. झालंय. चला आता गॅसवर ठेवूया. वाव, थांब. आपली 10 मिनिटे झाली. हां, हे प्री हीट करायला ठेवलेलं काहीच आम्ही. ॲक्च्युली हे 10 मिनटं प्री हीट करून घेतलंय एकदम लो फ्लेमवरती. ठीक आहे. आणि आता हा टोप डायरेक्टली त्याच्यामध्ये हे असं एक मध्ये ठेवायचं. हा, मध्ये हे सपोर्टसाठी काहीतरी ठेवायला लागेल तुम्हाला, म्हणजे असं स्टँड वगैरे. स्टँड असेल तर, नाही तर वाटी असेल तर वाटी ठेवा. येस. 30 मिनिटांनी अर्धा तासाने बघायचं. 30 मिनिटं. 30 मिनिटात होईल पूर्ण? होतो. नाहीतर जर वेळ असेल तर आणखी 5-10 मिनिटं ठेवायची. ओके. हा, ते अशी स्टिक टाकून बघायची ना, किंवा सुरी वगैरे असं चिपकतंय का. ओके. सो चला आपण ह्याला भेटूया आता 30 मिनिटांनी, अर्धा तासाने. आणि व्यवस्थित हे पॅक करून ठेवायचं म्हणजे कुठून अशी वाफ वगैरे गेली नाही पाहिजे ना. आणि ते मटक्यामध्ये ना मम्मीनी आज शेंगा, तुरीच्या शेंगा ज्या आहेत त्या बॉईल केल्यात मटक्यामध्ये. ह्याची टेस्ट वेगळी लागते ना. छान लागते. वाव वाव, स्टीम येते. तुरीचे आहेत ना. कशा झालं, पोपटी लावते तसे झाले. मस्त. पोपटी लावायला जायचंय मला एकदा गावाला. यावाल्या ऍक्च्युली जास्त आवडतात, त्या दुसऱ्यावाल्या एवढ्या नाही आवडत मला. त्या कुठल्या असतात? दुसऱ्या पावट्याच्या. सो गाईज, अर्धा तासाने हा केक होईल, मग आपण भेटूया. हॅपी ॲनिव्हर्सरी. हॅपी ॲनिव्हर्सरी. जोपर्यंत केक होतोय अर्धा तास लागेल केक व्हायला. नाही मम्मी, सो अर्धा तास लागेल केक व्हायला. सो तोपर्यंत मी माझं एडिटिंग करून घेते, कारण की मला अर्जंटली एडिटिंग करून उद्या व्लॉग अपलोड म्हणजे उद्यासाठी अपलोड करायचे. सो मी आजच अपलोड करून ठेवणार आहे. सो मी आता तोपर्यंत एडिटिंग करून घेते आणि मग केक झाल्यानंतर आपण भेटूया. गाईस, केक झालाय आपला. आता आपण प्लेटमध्ये काढूया. वाव, ते टाकून बघितलं स्टिक वगैरे. हो, सूर्य दाखवतात. परफेक्टली केक आपला झालेला आहे. वाव, आता या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून प्लेट लावूया. सांगायला लागली की तिला हा संगीत सोहळा सोडून पळावा लागला. वाव, वास पण भारी येतोय. थोडासा फक्त इथून तुटलाय, थोडासा गरम आहे म्हणून. वाव. Happy anniversary to you. Happy anniversary to. Happy anniversary to both of you. Happy anniversary to you. फोटो नाही, व्हिडिओ घेते. दोन हाताने दोघांना बरोबर मी दोन हाताने असे दोघं
तुला मी व्हिडिओ काढते. बरोबर आहे, बरोबर आहे. गाईज आता मी केक खाते जो आम्ही बनवलेला आहे तो, आणि एकदम एकदम भारी झालाय केक. सिरियसली एकदम स्मूथ, एकदम सॉफ्ट आणि किती स्पॉन्जी झालाय बघा. भारी झाला. तुम्ही ट्राय करू शकता नक्की. मी आता तुम्हाला अशी प्रॉपर रेसिपी नाही दाखवली आहे, पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी प्रॉपर रेसिपी दाखवेन. आणि अजून 1-2 प्रकारचे केक येतात माझ्या मम्मीला, ते पण मी दाखवेन. सो बस आता केक खातो, थोडं काम आहे यूट्यूबचं ते करेन आणि मग आम्ही जेवून घेऊ. गाईज आता मी घेतलंय जेवायला आणि आज आहे व्हेज सगळं. चपाती, दाल, राईस, भाजी आणि लॉलीपॉप आम्ही ऑर्डर केले होते बाहेरून, म्हणजे माझ्या भावानी, ज्याची ॲनिव्हर्सरी होती. सो मी जेवण घेते आणि मग भेटते. तो गाईज आमचं जेवण झालेलं आहे. तुम्ही बघितलं की मी काय काय जेवली ते. बस आता 12 वाजायला आलेले आहेत. नाव आय एम गोइंग टू स्लीप आणि आय होप यू लाईक द व्हिडिओ. आणि जर का आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. सी यू इन द नेक्स्ट वन. बाय बाय.